नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर। आपण एक नवीन सेगमेंट सुरू केलेला आहे। रोज रात्री 9 वाजता राज्यातील अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या आपण तुमच्या समोर मांडतो। कोणताच मिर्च मसाला त्यामध्ये नसतो, जास्त एडिटिंग किंवा जास्त फोटो किंवा विनाकारणचा म्युझिक त्यामध्ये काही नसणार आहे। राज्यातील अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या तुमच्या समोर येणार। त्यामुळे सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। वळूया आपल्या पहिल्या बातमीकडे। तर पहिली बातमी आहे शिवसेना निकाल। जवळपास 2 ते 2.5 वर्ष झालेले शिवसेनेवरचा निकाल अजूनही लागलेला नाहीये। तर त्याविषयी आता एक नवीन माहिती, नवीन बातमी समोर येते की शिवसेना निकाल 16 सप्टेंबर रोजी सुनावणी होण्याची शक्यता वर्तवली जाते। 16 सप्टेंबर रोजी शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह यावर 16 सप्टेंबर रोजी सुनावणी होण्याची शक्यता वर्तवली जाते। तर वळूया आपल्या पुढच्या बातमीकडे। पुढची बातमी अतिशय चांगली, अतिशय आनंदाची बातमी आहे। मराठी अभिनेत्री, उत्तम अभिनय करणाऱ्या अभिनेत्री छाया कदम यांना शिमला फिल्म फेस्टिवलमध्ये सन्मान प्राप्त झालेला आहे। त्यांनी पोस्ट शेअर करून ही माहिती दिली। त्या म्हणाल्या, हा फक्त माझा सन्मान नाहीये, हा संपूर्ण महाराष्ट्राचा सन्मान आहे। अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे नक्कीच। तर वळूया आपल्या पुढच्या बातमीकडे। पुढची बातमी आहे मराठा आरक्षणाविषयी। मराठा आरक्षण उपसमितीची बैठक आज पार पडली। यातील जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो आपण मागे सुद्धा मांडला होता। अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे। तर पहिला मुद्दा आहे यामध्ये की दाखले देण्यास संदर्भात कार्यवाही करण्यात येणार आहे असं वक्तव्य विखे पाटील यांनी केलेलं आहे। तसेच पुढचा जो मुद्दा आहे तो अतिशय महत्त्वाचा की महिन्याअखेरपर्यंत मराठा आंदोलकांविषयी किंवा त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात येणार आहे असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। तर वळूया आपल्या पुढच्या बातमीकडे। पुढची बातमी आहे की मराठा आरक्षणाचा जो GR आहे तो एकनाथ शिंदे यांना दाखवण्यात आलेला होता, यांच्यासोबत चर्चा झाली होती असं वक्तव्य केलेलं आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी। आणि त्याच विषयी छगन भुजबळ यांचं सुद्धा वक्तव्य समोर आलेलं आहे की तो GR माझ्यासोबत त्याविषयी काही चर्चा झालेली नाही, असे 2 वेगवेगळी वक्तव्य समोर सध्या आलेली आहे। नक्कीच याबाबत स्पष्टीकरण लवकरात लवकर दोघेही नेते आपल्याला देताना दिसणार आहे। तर या होत्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या। हा सेगमेंट तुम्हाला आवडला असेल नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि 100% सबस्क्राईब करूनच पुढे जा। धन्यवाद।